नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। गुड फ्रायडेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी देशवासियांना संदेश दिला आणि येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण करून दिली। नेत्यांनी आपल्या संदेशामध्ये प्रेम, करुणा, क्षमा आणि सद्भाव या मूल्यमत्वांना अंगीकारण्याचे आवाहन केले। 3 एप्रिल 2026 रोजी टिमकी नागपूर येथील मानव धर्म उगमस्थान संस्थानाने महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या 106व्या जयंतीचा भव्य कार्यक्रम आयोजित केला। संपूर्ण शहरात परमात्मा एक समुदायाने जन्मोत्सव उत्साहात साजरा केला। सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी बाबाच्या दर्शनासाठी उमटली। सकाळी 7 वाजता विधी-विधान, पूजा आणि भव्य रथ शोभायात्रा काढण्यात आली। रथ रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता आणि भक्तांनी जयघोष करत आपली भक्ती दाखवली। दुपारी दीप प्रज्वलन आणि पुष्पवर्षा करून बाबा जुमदेवजींच्या प्रतिमेचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर भगवत कार्य आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम केवळ भक्तांची आस्था व भक्ती दाखवणारा नव्हता, तर समाजात ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देणारा ठरला। 2 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण राज्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या धूमधामीने साजरा करण्यात आला। नागपूर शहरात हनुमान जयंतीचा उत्साह बघायला मिळाला। शहरातील सर्व मोठ्या लहान हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सदर स्थित श्री महावीर हनुमान मंदिर संस्थानाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले गेले, ज्यात सकाळी श्री बजरंगबलीची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली आणि नंतर संध्याकाळी रथ शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत विविध झाक्या जसे अंजनीपूत हनुमान, शिव पार्वती, राम सीता, लक्ष्मण यांचे आकर्षक प्रदर्शन झाले। छोट्या मुलांनी भगवा झेंडे धरून डीजेवर नृत्य केले, तर पुरुष, महिला, युवक, युवती आणि वृद्धांनीही उत्साहाने भाग घेतला। तसेच गोरिला वेशातील नर्तकाने सर्व भक्तांना मोहित केले। मंदिर परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा शहरातील विविध मार्गांमधून गेली। या कार्यक्रमातून फक्त धार्मिक पर्वाचे महत्त्वच नाही, तर भारतीय संस्कृतीचे विविध पैलू आणि युवा पिढीत संस्कृतीची जाणीवही वाटते, असा संदेश देण्यात आला। भोंदूबाबा अशोक घरात प्रकरणाला नवीन वळण। साहित्यिक अरुणा सबाने यांनी स्वेच्छेने भोंदूबाबाकडे गेलेल्या महिलांवर कठोर कारवाईची मागणी केली। सबाने म्हणाले की भोंदूबाबांनी सांगितलेल्या पद्धतीने बाळ होऊ शकत नाही। योनी शुद्धीकरण ही फक्त अंधश्रद्धा आहे आणि महिलांचे शारीरिक व मानसिक नुकसान होत आहे। त्यांनी उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित महिलांवर सुरुवात करून कायद्याचा कठोर वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले। समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती महत्त्वाची असली तरी स्वेच्छेने अंधश्रद्धेत अडकवणाऱ्यांना ही कारवाई होणे आवश्यक आहे, असे अरुणा सबाने यांनी ठामपणे नमूद केले। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।